हितोपदेश. ज्ञानसंपन्न तेजस्वी असे गुरु नारायण पंडित वटवृक्षाच्या सावलीत आपल्या विद्यार्थ्यांसमोर बसले होते. समोर बसलेले त्यांचे शिष्य आपले गुरु काय सांगतात हे मोठ्या उत्सुकतेने ऐकत होते. गुरु नारायण पंडित बोलू लागले, मुलांनो, तुम्ही अजून वयाने लहान आहात, तरी आत्ताच तुम्हाला विद्येचं महत्त्व कळायला हवं. मातीचा घडा ओला असतानाच, म्हणजे आगीत भाजण्यापूर्वी त्यावर नक्षीकाम केलं तरच ते टिकतं. मुलांचं मन हे ओल्या घड्याप्रमाणे असतं. म्हणून यावेळी तुमच्या मनावर केलेले संस्कार जन्मभर टिकून राहतील. एका शिष्याने विचारलं, गुरुजी, विद्या का मिळवायची? बाळा, विद्या मिळवली तर बाकी सर्व गोष्टी आपोआप मिळतात. विद्यावान माणूस विनयशील होतो, विनयशील माणूस कार्यकुशल होतो, म्हणूनच त्याला धन मिळतं आणि मग तो मनुष्यधर्माप्रमाणे वागतो, त्याला पुण्य लाभतं. विद्येमुळे सुख, समृद्धी, प्रतिष्ठा मिळते आणि हे विद्याधन कुणीही चोरू शकत नाही. सगळी मुलं म्हणाली, विद्येचं एवढं महत्त्व असतं आयुष्यात? वा वा, कळलं आम्हाला गुरुजी. पण एका शिष्याने विचारलं, हे विद्याधन मिळवायचं कसं? सांगतो. विद्या मिळवण्यासाठी अखंड प्रयत्न करायचे असतात. अगदी लहानपणापासून ज्ञान मिळवायचा प्रयत्न करा. ज्ञानी लोकांनी सुभाषितांच्या रूपाने अनेक उपदेश आपल्याला करून ठेवले आहेत. पण गुरुजी, ज्ञान का आणि कसं मिळवायचं ते आम्हाला समजलं. आता आम्हाला केव्हा शिकवायला सुरुवात करणार आहात? शिष्यांना ज्ञान मिळवण्याची इच्छा झाली आहे हे पाहून गुरु नारायण पंडितांना आनंद झाला. ते पुढे बोलू लागले, मुलांनो, या जगात 2 प्रकारच्या विद्या प्रसिद्ध आहेत. एक शस्त्रविद्या आणि दुसरी शास्त्रविद्या. शस्त्रविद्या म्हणजे शस्त्राने लढण्याची कला. या कलेमुळे माणसाचं रक्षण होतं, परंतु तिचा नेहमी उपयोग करता येत नाही आणि करूही नये. म्हातारपणात तर लढताही येत नाही. उलट शास्त्रविद्या मिळवली तर माणूस नेहमीच आपलं रक्षण करू शकतो. दुसऱ्या शिष्याने विचारलं, शास्त्र आपलं रक्षण कसं काय करतं? सांगतो. आपल्या देशात महाभारत, पंचतंत्र असे बरेच ग्रंथ आपल्या पूर्वजांनी लिहिलेले आहेत. त्यात अनेक गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या गोष्टी म्हणजे कथा ऐकून समजून घेतल्या तर शहाणपण येतं, व्यवहारात कसं वागावं, बोलावं ते समजतं. म्हणून मी पूर्वी लिहिलेल्या ग्रंथातील उत्तम कथा निवडून एकत्र करून हितोपदेश नावाचा ग्रंथ लिहिला आहे. त्याचे 4 भाग आहेत. मित्रलाभ म्हणजे मित्र कसे मिळवावे, सुहृदभेद म्हणजे मैत्रीत फूट कशी पाडावी, विग्रह म्हणजे युद्ध आणि संधी म्हणजे सामोपचाराने केव्हा आणि कसं वागावं. गुरुजी, म्हणजे तुम्ही आम्हाला गोष्टी सांगणार आहात का? तसं असेल तर आम्हाला ऐकायला त्या खूप आवडतील. सांगा लवकर. मला खात्री आहे की या गोष्टी ऐकताना तुम्हाला कंटाळा नक्कीच येणार नाही, गुरुजी म्हणाले. उलट पुढच्या गोष्टी ऐकण्याची उत्सुकता वाढेल, कारण त्या गोष्टी प्राणी आणि माणसांच्या आहेत. प्रथम मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगणार आहे त्या पूर्वी कोणी कोणाला सांगितल्या होत्या त्याची गोष्ट आधी सांगतो. ऐका तर. गंगा नदीच्या किनारी पाटलीपुत्र नावाचं नगर होतं. तिथे पूर्वी सुदर्शन नावाचा राजा राज्य करत होता. राजा सुदर्शन पराक्रमी, गुणी होता. तो प्रजेची काळजी घ्यायचा, त्यांचं शत्रूपासून रक्षण करायचा. एकदा तो रस्त्याने जात असताना जवळच असलेल्या एका घरातून त्याला आवाज ऐकू आला. एक मुलगा मोठ्या मोठ्याने अभ्यास करत होता. तो सुभाषित म्हणत होता. त्या सुभाषिताचा अर्थ होता, माणसाला समोरचं डोळ्यांनी दिसतं, परंतु डोळ्यानं न दिसणाऱ्या गोष्टी माणसाला शास्त्र म्हणजे ज्ञान मिळाल्यानेच कळतात. शास्त्रांचं ज्ञान मिळवणं हाच माणसाचा खरा डोळा. जो शास्त्र शिकला नाही तो डोळे असून आंधळा. हे सुभाषित ऐकून सुदर्शन राजा विचार करू लागला. राजाला 4 मुलं होती, परंतु त्यांनी कोणत्याही शास्त्राचा अभ्यास केला नव्हता. म्हणजे डोळे असून ती आंधळी होती.
पुढे राजाने आणखी एक सुभाषित ऐकलं. त्याचा अर्थ होता, तरुण वय, पैसा, अधिकार, अविचार यापैकी एखादी गोष्ट जरी माणसाजवळ असेल तरी अनर्थ होतो. मग चारही गोष्टी एखाद्या माणसात असतील तर किती बरं अनर्थ होईल? राजाच्या मनात पुन्हा विचार सुरू झाले. माझी चारही मुलं कोणतंच शास्त्र शिकलेली नाहीत. ती तरुण आहेत, त्यांच्याकडे पैसा, अधिकार आहे, कारण ते राजपुत्र आहेत. विद्या नसल्यामुळे ते अविचारी झालेत. सगळ्या वाईट गोष्टी त्यांच्यात एकत्र झाल्या आहेत. मग ते चांगला राज्यकारभार कसा करणार? आळस, चैन करण्यात ते वेळ घालवतील. असंही ज्ञानी लोक म्हणतात की 100 मूर्ख मुलं असून काय उपयोग? त्यापेक्षा एकच गुणवान मुलगा असणं किती चांगलं. मी माझ्या मुलांना गुणवान कसं बरं करू? हो, मुलांना शिकवण्याची जबाबदारी आईवडिलांची असते. म्हणजे राजपुत्रांना शिकवण्याची जबाबदारी माझीच आहे. तेव्हा नुसती इच्छा करून मुलं विद्या शिकणार नाहीत. त्यासाठी खास प्रयत्न केले पाहिजेत. सुदर्शन राजाने राजवाड्यात परतून लगेच पंडितांची सभा बोलावली. सभा भरल्यावर राजा म्हणाला, पंडित हो, माझी मुलं अडाणी आहेत. कोणतीही विद्या कला ती शिकलेली नाहीत. ती फक्त ऐश आराम करतात. माझ्या मुलांनी विद्वान व्हावं असं मला वाटतं. त्यांना नीतिशास्त्र शिकवून पंडित झालेलं मला पाहायचं आहे. तुमच्यापैकी कोणी हे काम करायला तयार आहे का? सर्व पंडितांनी उनाड राजपुत्रांविषयी ऐकलं होतं. त्यामुळे कोणी पुढे येईना. राजा निराश झाला. इतक्यात विष्णू शर्मा नावाचा पंडित उभा राहिला. तो अतिशय हुशार आणि नीतिशास्त्र म्हणजे वागावं कसं याचं त्याला उत्तम ज्ञान होतं. विष्णू शर्मा म्हणाले, महाराज, आपण बुद्धिवान आणि सद्गुणी आहात. तेव्हा आपले पुत्रही मूर्ख आणि गुणहीन नसणार. मी मुलांना शिकवीन आणि 6 महिन्यात मुलांना नीतिशास्त्र संपन्न करीन. चिंता करू नये. राजाला आनंद झाला. तो म्हणाला, पंडितजी, तुमच्या सहवासात राहून माझी मुलं तुमच्यासारखीच विद्वान आणि गुणवान होतील हे नक्की. राजपुत्रांचं शिक्षण सुरू झालं. विष्णू शर्मा राजवाड्यात गेले. राजवाड्याच्या गच्चीवर गाद्या गिरद्यांवर राजपुत्र लोळत होते. त्यांना शिकण्याची उत्सुकता नव्हती. विष्णू शर्मा म्हणाले, मुलांनो, तुम्ही बुद्धिवान आहात आणि बुद्धिवान लोकांचा वेळ काव्यशास्त्रांचा आनंद घेण्यात जातो. मूर्ख लोकांचा वेळ झोप, भांडणं आणि व्यसनात जातो. आपल्याला पंडितांनी बुद्धिवान म्हटलं याचं राजपुत्रांना बरं वाटलं. ते जरा सावरून बसले. विष्णू शर्मा पुढे म्हणाले, राजपुत्रांनो, तुम्ही बुद्धिमान असल्याने तुम्हाला वेगवेगळी शास्त्र शिकणं आवडेल. पण ती शास्त्र मी गोष्टी म्हणजे कथा सांगून शिकवणार आहे. पंडित विष्णू शर्मा आपल्याला गोष्टी सांगणार आहेत असं कळल्यावर राजपुत्रांना ते ऐकण्याची उत्सुकता निर्माण झाली. पंडितजी, सांगा बरं लवकर गोष्टी. राजपुत्र म्हणाले, सांगतो. तुम्ही राजपुत्र आहात, तेव्हा मित्रलाभ, सुहृदभेद, विग्रह, संधी याविषयी मी गोष्टी सांगतो. त्या गोष्टी कावळा, कासव, हरिण, उंदीर, कोल्हा, सिंह, ससा इत्यादी प्राण्यांच्या आणि माणसांच्या असतील. त्या ऐकून तुमचा नीतिशास्त्राचा अभ्यास आपोआप होईल. बुद्धिमत्तेच्या जोरावर संकटातून मार्ग कसा काढायचा, कठीण कामं कशी पार पाडायची, असाध्य गोष्टी साध्य कशा करायच्या याचा बोध होईल. तेव्हा मुलांनो, आता ऐका हितोपदेशातील नवनवीन कथा.